राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये मनसेचा वर्धापन दिन सोहळा संपन्न। सदानंद मोरे यांची भाषणं राज्यभर ठेवण्याचा मानस, तर दांडपट्टा पाडवा मेळाव्यासाठी राखीव ठेवल्याचं राज ठाकरे यांचं वक्तव्य। राजकारण्यांनी महाराष्ट्राचा चिखल केलाय, एकमेकांमध्ये वाद लावण्याचं महाराष्ट्रामध्ये प्रयत्न, राजकारणासाठी डोकी फुटतायत। सध्याच्या राजकारणामधल्या राज्यामधल्या राजकारणावरती राज ठाकरे यांचं भाष्य। मनसेमधील माणसं एकत्र कशी राहतात हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे, तर राजकीय फेरीवाले हे मनसेमध्ये नसल्यामुळे आपण एकत्र आहोत। राज ठाकरे यांचा सध्याच्या पक्षांतरावरती टोला, संघटना मजबूत करणं गरजेचं, राज ठाकरे यांच्या सूचना। पक्षामधील प्रत्येकाचं काम दर 15 दिवसाला तपासलं जाईल, कामामध्ये दिरंगाई आढळली तर कारवाई होणार, राज ठाकरेंचा इशारा। 12 मार्चला प्रत्येकाला जबाबदाऱ्या दिल्या जातील, 30 मार्चला गुलाल उडवत शिवतीर्थावरती यावं, राज यांचं आवाहन। कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची राज ठाकरे यांच्याकडून खिल्ली, गंगा स्वच्छ होणार हे राजीव गांधी असल्यापासून ऐकलं, अद्याप काहीही झालेलं नाही। राज ठाकरे यांचा हल्लाबोल, अंधश्रद्धेतून बाहेर येऊन डोकी हलवा, श्रद्धा आणि अंधश्रद्धेमधला फरक समजून घ्या, राज ठाकरे यांचं आवाहन। 14 वर्षांमध्ये श्रीराम अयोध्येमधून लंकेला जाऊन आले, पण आपल्याला वांद्रेवरळी सीलिंगसाठी 14 वर्ष लागली, विकास कामांवरती राज ठाकरेंची टीका। महिला दिन हाच सर्वात मोठा दिवस, महिला दिन हा जिजाऊंच्या नावानं ओळखला पाहिजे, राज ठाकरेंचं विधान। सर्वात पुढारलेल्या स्त्रिया महाराष्ट्रामध्ये असल्याचं सुद्धा राज ठाकरेंचं वक्तव्य। प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत। पक्षप्रवेशाच्या संदर्भात अजित पवार आणि उदयसिंह पाटील यांच्यामध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीमध्ये मोर्चा, धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख मोर्चामध्ये सहभागी। माझ्या वडिलांना न्याय द्या, बारामतीच्या मोर्चामधून वैभवी देशमुख यांची मागणी। हत्या प्रकरणामधल्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, वैभवी देशमुख यांची सरकारला विनंती। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासाठी आज सांगोला बंदची हाक, मूक मोर्चा काढून व्यक्त केला निषेध। कराडच्या डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्या पथकानं गौरव आहुजाला अटक केली। सिग्नलवरती रस्त्याच्या मधोमध गाडी उभी करून गौरवनं भर चौकामध्ये केली होती लघुशंका। पुण्यात रस्त्यावरती अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाच्या मित्राला सुद्धा अटक। बीएमडब्ल्यूमध्ये बसून भाग्येश ओसवाल दारू पित असल्याचं मेडिकल रिपोर्टमध्ये स्पष्ट। ओसवालला येरवडा पोलीस ठाण्यामध्ये आणल्याच्या नंतर मित्रांकडून जेवणाची सोय, कोल्ड कॉफी, बर्गर, कोल्ड ड्रिंक्स आणल्याची माहिती। माध्यमांचे कॅमेरे असल्यामुळे पोलिसांनी त्यांना हाकललं, त्यामुळे आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते का असाही सवाल उपस्थित। पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका सध्या अडचणीत, जीबीएस उद्रेकावरून राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची दोन्ही पालिकांना नोटीस, 4 आठवड्यामध्ये उत्तर देण्याचे पालिकांना निर्देश। सोलापूरमध्ये शासकीय योजनेच्या ठेकेदारानं बोगस रक्त चाचण्या दाखवून बिलं उचलली। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळामध्ये सोलापूर शासकीय रुग्णालयामधला हा सगळा प्रकार आहे, संत रोहिदास सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल वनमारे यांचा दावा। रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेच्या वतीनं सरसकट कर्जमाफीसाठी राज्यभरामध्ये जनजागृती अभियानाचं आयोजन। 19 मार्चला एकदिवसीय धरणे आंदोलन होणार आणि या आंदोलनानंतर अभियानाची सांगता होईल। साताऱ्याच्या पाचवडमध्ये उभ्या असणाऱ्या कंटेनरला कारची धडक, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीररीत्या जखमी। सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक करा, बीडच्या शिरूर कासारमध्ये बंदची हाक, आंदोलकांच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या। सतीश भोसलेच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करा, मारहाण झालेल्या दिलीप ढाकणे यांच्या मुलाची मागणी। छगन भुजबळ यांनी घेतली सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू मारहाणीमध्ये झाल्याचा रिपोर्ट समोर आलाय आणि या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटून परिस्थिती सांगणार, भुजबळ यांची माहिती। नांदेड जिल्ह्यामधल्या अंबाडी घाटामध्ये पट्टेदार वाघाचं दर्शन, व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल, पाण्याच्या शोधामध्ये वाघ जंगलाबाहेर आल्याची शक्यता। हिंगोलीच्या जवळा बाजार गावामध्ये भीषण पाणी टंचाई, पालिकेच्या टँकरच्या भोवती नागरिकांची पिण्याचं पाणी घेण्यासाठी झुंबड। प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी सहकुटुंब घेतलं तुळजाभवानी मातेचं दर्शन। यावेळेला मंदिर संस्थानातर्फे देव कुटुंबियांचा देवीची प्रतिमा आणि महावस्त्र देऊन सत्कार। यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये जुन्याच परंतु महत्त्वाच्या योजनांना बळकटी देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल। रखडलेले रस्ते आणि सिंचनाची कामं पूर्ण करण्यावरती सुद्धा सरकारचा भर। लाडक्या बहिणींना 2 टप्प्यामध्ये दिले जाणार पैसे, मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकच हप्ता जमा झाल्यामुळे महिलांमध्ये निर्माण झाला होता संभ्रम।
HSRP नंबर प्लेट नोंदणीच्या नावाखाली फसवणूक, अज्ञात आरोपींनी 6 बनावट लिंक तयार करत पैसे उकळले, आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. पुढील 3 दिवस मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा. पालघर, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याणमध्ये पारा 40 अंशांच्या वरती जाण्याची शक्यता, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफला जयपूर ग्राहक न्यायालयाचं समन्स. पान मसाल्यामध्ये केशर असल्याचा दावा करून लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप. नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजनांनी घेतला कुंभमेळ्याच्या कामाचा आढावा. रामकुंड, गोदावरी नदी परिसरामध्ये जाऊन पाहणी करून अधिकाऱ्यांना दिल्या सूचना. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी स्मार्ट सिटी कंपनीची निवड झाली तर काँग्रेस रस्त्यावरती उतरणार आहे. नाशिक शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून केलेली कामं निकृष्ट दर्जाची, काँग्रेस सेवा दलाचा आरोप. नाशिक जिल्ह्यामध्ये गोष्ट संविधानाची या 10 भागांच्या मराठी मालिकेचं उद्घाटन संपन्न. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते उद्घाटन. नाशिकच्या मालेगावमध्ये तरुणानं बनवला स्वतःच्याच मृत्यूचा दाखला. बचत गटाच्या कर्जाचे पैसे फेडण्यासाठी तरुणाचं कृत्य. 2 जणांना अटक करत 4 दिवसांची पोलीस कोठडी. नाशिकच्या कबीर नगर परिसरामध्ये एकाची हत्या. जुन्या भांडणाची कुरापत काढून 4 जणांनी 30 वर्षाच्या व्यक्तीची हत्या केली आहे. अधिकचा तपास सुरू. अहिल्यानगरमधल्या संगमनेरच्या काकडवाडीमधील महालक्ष्मी मंदिरामध्ये चोरी झाली आहे. 51 तोळे सोन्याच्या मुकुटासह 2 किलो चांदीच्या दागिन्यांची चोरी. नागपूरमध्ये पतंजलीची मोठी गुंतवणूक. आशियामधील सर्वात मोठं संत्रा प्रक्रिया उद्योग सुरू झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन. चंद्रपूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी. आरोपी ताब्यात, मात्र आरोपींवरती कठोर कारवाई व्हावी. चिमूर शहरामधील नागरिकांची मागणी. प्रतिकात्मक पुतळा जाळून नागरिकांचा संताप. यवतमाळ जिल्ह्यामधल्या 27,317 लाडक्या बहिणी अपात्र. नवीन निकष आणि अटींच्या नुसार आणखी काही महिला अपात्र होतील. इंटर्नशिप करणाऱ्या नर्सिंगच्या विद्यार्थिनींचा टवाळखोरांनी छळ केलाय आणि त्यांना शिवीगाळ केली आहे. 3 जणांना गंगाझरी पोलिसांनी ताब्यात घेतलाय. गोंदियाच्या भानापूरमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामधला हा सगळा प्रकार आहे. नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये आग लागली. सुदैवानं जुन्या इमारतीला आग लागल्यामुळे कोणतीही जीवितहानी आणि वित्तहानी झालेली नाही आहे. भंडारा जिल्ह्यामधल्या राष्ट्रीय महामार्गावरती भिलेवाडा गावाजवळ भीषण अपघात. डाक पार्सल वाहनाच्या अपघातामध्ये चालकाचा मृत्यू. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. गोंदियामधील माजी नगरसेवक लोकेश यादव गोळीबाराचं प्रकरण. आणखी 6 आरोपींना अटक. आतापर्यंत 16 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. वीज खांबाची चोरी करणारी टोळी अखेर जेरबंद. गॅस कटरच्या सहाय्याने 15 लोखंडी खांबांची चोरी. गोंदिया जिल्ह्यामधल्या तिरोडा पोलिसांकडून 3 अटक. यवतमाळमध्ये कृषी महोत्सव आणि प्रदर्शनाचं आयोजन. मात्र प्रदर्शनामध्ये शेतकरी कमी आणि खाद्यपदार्थांची चंगळ करण्यासाठी नागरिकांचीच गर्दी. मुंबईमध्ये श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचा शिवसंवाद दौरा. वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, कुलाबा, मुंबादेवी या मतदारसंघांचा आढावा. ठाकरेंच्या शिवसेनेचे वर्सोवा विधानसभेचे आमदार हारून खान यांच्याकडून शिवसैनिकांसाठी छावाच्या विशेष शोचं आयोजन. चित्रपटामधून कोणत्याही धर्माचा अपमान करण्यात आलेला नाही. हारून खान यांची प्रतिक्रिया. मुंबई पालिकेच्या क्रॉफर्ड मार्केट वरळीमधील जागांसाठी पुन्हा एकदा निविदा. प्रतिसादाच्या अभावी किमती निम्म्यावर. लिलाव प्रक्रियेमधून मलबार हिलची जागा वगळली. सागरी किनारा मार्गाच्या विस्तारासाठी 300 पेक्षा अधिक झाडांवरती कुऱ्हाड. वर्सोवा दहिसरच्या दरम्यान विस्तारीकरणासाठी कांदिवलीमधल्या 300 पेक्षा अधिक झाडांवरती पालिकेनं नोटीस लावली आहे. मात्र स्थानिक रहिवाशांचा वृक्षतोडीला विरोध. मुंबईच्या अंधेरी पूर्वमध्ये शेरेपंजाब जंक्शनजवळ गॅसची पाईपलाईन फुटली आणि आग लागली. 3 जण गंभीररित्या जखमी झालेत. काही गाड्यांचं नुकसान झालंय. रस्त्यांचं काम सुरू असताना जेसीबीचा फटका लागून ही पाईपलाईन फुटली आहे. कर्जत तालुक्यामध्ये ऐतिहासिक पाऊलखुणासमोर हजारो वर्षांपूर्वीच्या दगडावरती काही खुणा आणि शिल्प सुद्धा आढळली. गुहागर विजापूर महामार्गावरती तांबी इथे ट्रक आणि कंटेनरची समोरासमोर धडक. अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही, मात्र वाहतूक विस्कळीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.